Solutions Part 8. Today we are going to discuss relation between first colligative property vapor pressure lowering and molar mass of solute. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे सोल्युशनच्या अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर डिपेंड असतात आणि ह्या सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा उपयोग हा मोलार मास काढण्यासाठी वापरला जातो किंवा केला जातो. आपण असं म्हणूया की मोलार मास काय करायची आपल्याला गरज आहे. आपण फॉर्म्युल्यावरनं मोलार मास काढतोच की. फॉर एक्झाम्पल HCl हायड्रोजनचं वजन 1, Clचं वजन 35.5, HClचं मोलार मास 36.5. पण हा प्रश्न कोंबडी आधी की अंड आधी ह्याच्यासारखा आहे. आपल्याला 11वीला आपण फॉर्म्युले बघितले होते की ज्याच्यामध्ये अगोदर मोलार मास असतं आणि मग त्याच्यावरनं फॉर्म्युला डिराईव्ह केला जातो. म्हणजेच फॉर्म्युल्यावरनं मोलार मास काढतो आपण, ती आपली रोजची नेहमीची टेक्निक. पण ज्यावेळेस एखादा अननोन सोल्यूट सापडतो त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला माहीत नसतो. अशा अननोन सोल्यूटचा अगोदर मोलार मास काढलं जातं आणि मग त्याच्यावरनं फॉर्म्युला तयार केला जातो. म्हणजेच आपण 11वीला त्याचे प्रॉब्लेम बघितले होते की तुम्हाला एक्सपेरिमेंटल रिझल्ट दिले जायचे आणि त्याच्यावरनं तुम्ही मोलार मासवरनं फॉर्म्युला त्याचा डिराईव्ह करायचा, इम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजेच अशा वेळेस की एखाद्या सोल्यूटचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युलाच माहीत नाही, अशा अननोन सोल्यूटचं मोलार मास कसं काढलं जातं, तर मोलार मास काढण्यासाठी त्या सोल्यूटचं सोल्युशन तयार केलं जातं आणि मग ज्या सॉल्व्हंटमध्ये त्याचं सोल्युशन तयार केले त्या सॉल्व्हंटचा प्युअर असतानाचं व्हेपर प्रेशर मोजलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला सोल्यूट सापडला आहे, तो पाण्यामध्ये विरघळतो, तर प्युअर पाण्याचं व्हेपर प्रेशर काढायचं आणि नंतर दुसरं त्या सोल्यूटचं सोल्युशन तयार करायचं. वजन करून घ्यायचा तो सोल्यूट, त्या वजन केलेल्या सॉल्व्हंटमध्ये टाकायचा, अशा सोल्युशनचं व्हेपर प्रेशर मोजायचं. सोल्युशनचं व्हेपर प्रेशर नेहमी कमी असणार. ह्या दोन क्वांटिटी मोजायच्या, प्युअर सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर आणि सोल्युशन तयार केल्यानंतरचं व्हेपर प्रेशर. मग व्हेपर प्रेशर घट झालेली असणार सोल्युशनच्या व्हेपर प्रेशरमध्ये. त्या लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरवरनं मग त्या अननोन सोल्यूटचं मोलार मास काढता येतं. आणि म्हणून ह्या सर्व कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा उपयोग हा अननोन सोल्यूटचं मोलार मास काढण्यासाठी केला जातो. आणि मग एकदा आपल्याला सोल्यूटचं मोलार मास माहीत झालं की आपण त्याच्यावरनं फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. आणि म्हणून ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अतिशय इम्पॉर्टंट आहेत. एखाद्या सोल्यूटचं की ज्याचा आपल्याला फॉर्म्युला नोंद नाही, अशा अननोन सोल्यूटचा आपण मोलार मास काढू शकतो. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. हेच एक रेशो होता. लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरला प्युअर सॉल्व्हंटच्या व्हेपर प्रेशरनं भागलं की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर मिळतं. ते कशाशी इक्वल होतं, तर मोल फ्रॅक्शन म्हणजे X2 ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. हे आपण काल डिराईव्ह केलं होतं की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर ही नेहमी मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटशी इक्वल असते. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. डेल्टा P म्हणजे व्हेपर प्रेशर लोअरिंग, P1 0, P व्हेपर प्रेशर, 1 फॉर सॉल्व्हंट, 0 फॉर प्युअर व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि हा डेल्टा P म्हणजे व्हेपर प्रेशर लोअरिंग. ह्या दोघाचा रेशो म्हणजेच रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. ती कशाशी इक्वल असते, X2 म्हणजे मोल फ्रॅक्शनशी. द मोल फ्रॅक्शन ऑफ ए कॉम्पोनंट ऑफ ए सोल्युशन इक्वल टू इट्स मोल्स डिवायडेड बाय द total moles in the solution. Thus, X2 is equal to N2 upon N1 plus N2. मोल फ्रॅक्शन हा कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार कसा काढला जातो. आता X2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. 2 म्हटलं की सोल्यूट, 1 म्हटलं की सॉल्व्हंट. हा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काढायचा म्हटलं की त्याचेच नंबर ऑफ मोल्स घ्यायचे. N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आणि खाली सोल्युशनमध्ये सॉल्व्हंट पण असणार आणि सोल्यूट पण असणार. म्हणून दोघाचे टोटल नंबर ऑफ मोल्स घ्यायचे. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. कारण सोल्युशनमध्ये सॉल्व्हंट असणार आणि सोल्यूट असणार, दोघांचे मिळून म्हणजेच टोटल नंबर ऑफ मोल्स. आणि म्हणून मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन अशी केली जाते की त्याचे मोल्स घ्या. X2 म्हणून N2 घेतलं आणि त्याला टोटल मोल्सनी डिवाइड करा. X1 चा फॉर्म्युला काय झाला असता, N1 अपॉन N1 प्लस N2. म्हणजे ज्याचा मोल फ्रॅक्शन घ्यायचा आहे त्याचेच नंबर ऑफ मोल्स घ्यायचा. N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट आणि N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट.
we are concerned only with dilute solutions. Hence, N1 is very greater than N2 and therefore N1 plus N2 is nearly equal to N1. The mole fraction X2 is given by X2 is equal to N2 upon N1. Therefore, delta P upon P10 is equal to N2 upon N1. आपल्याला माहिती आहे ह्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपण सांगितले सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे रिझल्ट हे कधी लागू पडतात जर सोल्युशन अतिशय कमी कॉन्सन्ट्रेशनचं असेल म्हणजे 0.2 मोलार पेक्षा कमी असेल तरच कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे हे सगळी थिअरी आपल्याला उपयोगी आहे. म्हणजेच हे सगळं जे आपण शिकत आहोत ते लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त डायल्यूट सोल्युशनसाठी लागू पडतं ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार पेक्षा कमी म्हणजे सोल्यूट अतिशय कमी असणार. मग सोल्यूट अतिशय कमी असणार म्हणजे N2 ची किंमत कमी असणार आणि सॉल्व्हंट अतिशय जास्त असणार म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट जास्त असणार. आणि म्हणून हे सगळी थिअरी डायल्यूट सोल्युशनलाच लागू पडते आणि त्यामुळे अशा सोल्युशन्समध्ये N1 म्हणजे सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स हे सोल्यूटच्या नंबर ऑफ मोल पेक्षा कितीतरी जास्त असतात. म्हणजे N1 हा समुद्र एवढा असेल तर N2 हा तांब्या एवढा असेल. मग समुद्रात तांब्या मिसळला काय फरक पडणार नाही समुद्र हा समुद्रच राहणार आहे. म्हणून N1 प्लस N2 N1 हा इतका मोठा आहे की त्याच्यात हा तांब्या N1 म्हणजे समुद्र त्याच्यात हा तांब्या मिसळला तरी तो तेवढाच राहणार आहे समुद्र. आपण म्हणत नाही समुद्र प्लस तांब्या म्हणजेच इक्वल टू समुद्र म्हणजेच N1. म्हणजेच N1 ही क्वांटिटी अतिशय मोठी आहे त्याच्या पुढे N2 क्वांटिटी अतिशय छोटी आहे म्हणून त्याच्यात N2 मिसळला तरी तो N1च राहणार आहे. आणि म्हणून आपण N1 प्लस N2 च्या जागी N1 टाकणार आहे. मग आपण X2 चा मागा फॉर्म्युला बघितला होता N2 अपॉन N1 प्लस N2 पण N1 प्लस N2 इज इक्वल टू N1 आणि म्हणून इथं N1 आले. आणि म्हणून लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला झाला डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू N2 अपॉन N1. ते कसं बघूया. आपण बघितलं होतं डेल्टा P म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा P डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू X2. पण X2 चा फॉर्म्युला काय होता N2 अपॉन N1 प्लस N2 पण हा N2 अतिशय स्मॉल आहे म्हणजेच तो नाही मिसळला तरी चालतो जरी मिसळला तरी तो N1 येणार आहे. आणि म्हणून डेल्टा P अपॉन P10 ची किंमत झाली N2 अपॉन. मग N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढले जातात N1 कसा काढला जातो हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू. सपोज दॅट we prepare a solution by dissolving W2 gram of a solute in a W1 gram of solvent. The moles of solute and solvent in the solution are then N2 is equal to W2 upon M2 and N1 is equal to W1 upon M1 where M1 and M2 are the molar masses of solvent and solute respectively. आपल्याला नंबर ऑफ मोल्स कसे काढतात माहित आहे. जर सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर त्याचंच मास घेतलं पाहिजे म्हणून W2 म्हणजे मास ऑफ सोल्यूट. त्याला कशाने डिवाइड करायचं असतं नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी मासला मोलार मासनं म्हणून त्याला मोलार मासनं डिवाइड केलं. कॅपिटल M म्हणजे मोलार मास आणि 2 म्हणजे सोल्यूट. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काढायचं असेल तर W2 म्हणजे मास ऑफ सोल्यूट घ्या डिवायडेड बाय M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूटनं डिवाइड करा. म्हणजेच मोल्स काढण्याचा फॉर्म्युला आहे मास अपॉन मोलार मास. मग 2 म्हणजे सोल्यूट W म्हणजे मास M म्हणजे मोलार मास. मग N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट ते जर काढायचं असतील तर मास ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सॉल्व्हंट घ्यावं लागेल. मग ह्या पद्धतीने N2 आणि N1 काढतात. मग डेल्टा P अपॉन P10 इज इक्वल टू N2 अपॉन N1 आपण फॉर्म्युला आणला होता आणि N2 ची किंमत आपल्याला माहित आहे W2 अपॉन M2 आणि N1 ची किंमत W अपॉन M1. हे
ह्या इक्वेशन 2.10च्या किमती इथं 2.9 मध्ये आपण सबस्टिट्यूट केल्या. मग n2 ची किंमत W2 अपॉन M2 इथं टाकली, n1 ची किंमत W अपॉन M1 इथं टाकली. बघा x2 इज इक्वल टू डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू W2 अपॉन M2. म्हणजेच डेल्टा P n जागी टाकलं W2 अपॉन M2 आणि n1 च्या जागी टाकलं W1 अपॉन M1. आणि म्हणून डेल्टा P म्हणजेच P10 मायनस P1 असतो डिवायडेड बाय P10. हा डेल्टा P अपॉन P10 म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर ही कशाशी इक्वल आहे, तर आता हे M1 वर जाणार, M2 खाली येणार, म्हणून W2 अपॉन M1 अपॉन M2 अपॉन W1. म्हणजेच आपण इथं बघूया डेल्टा P अपॉन P10 म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर n2 अपॉन n1 शी इक्वल आली. n2 चा फॉर्म्युला काय टाकला आपण, W2 अपॉन M2 डिवायडेड बाय n1 चा फॉर्म्युला काय टाकला, W1 अपॉन M1. मग हे W2 अपॉन M2 इंटू हे वर गेलं M1 अपॉन W1 आणि म्हणून फॉर्म्युला काय तयार झाला बघा, डेल्टा P अपॉन P10 म्हणजेच रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर W2 M1 अपॉन M2 इंटू W1. हा फॉर्म्युला तयार झाला. ह्या फॉर्म्युल्यामध्ये डेल्टा P म्हणजे पेपर प्रेशरमध्ये झालेली घट, सॉल्व्हंटचं सोल्युशन तयार करताना पेपर प्रेशरमध्ये जी घट होत असते ती घट डेल्टा P. ती कशी काढतात, डेल्टा P ची किंमत काढतात, प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर मोजतात आणि त्याच्यातनं सोल्युशनचं वेपर प्रेशर वजा करतात. म्हणजेच डेल्टा P च्या जागी आपण टाकू शकतो P10 मायनस P1 आणि P10 म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर. या पद्धतीनं आपण रिलेशन मिळवलं कशामधलं, वेपर प्रेशर लोअरिंग आणि M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट. मग आपण जर एखाद्या अननोन सोल्यूटचं सोल्युशन तयार केलं तर आपण प्युअर सॉल्व्हंट म्हणजे प्युअर पाण्याचं मोलार मास, प्युअर पाण्याचं काय करणार, आपण वेपर प्रेशर मोजणार, म्हणजे हा P10 मिळणार. मग त्याच्यामध्ये आपण वजन करून सोल्यूट टाकणार, ज्या सोल्यूटचा आपल्याला मोलार मास काढायचा म्हणजे W2 करणार. मग ज्या पाण्यात टाकायचं त्या पाण्याचं वजन करून घेणार म्हणजे W1 मिळणार, म्हणजे सॉल्व्हंटचं वजन मिळणार. मग पाणी आपल्याला माहित असतं त्याचं मोलार मास म्हणजे M1 म्हणजे सॉल्व्हंटचं मोलार मास म्हणजे पाण्याचं मोलार मास. म्हणजे ही क्वांटिटी माहित होणार, ही क्वांटिटी माहित होणार, ही क्वांटिटी माहित होणार. प्युअर पाण्याचं वेपर प्रेशर माहित असणार म्हणजे सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर माहित असणार आणि प्युअर पाण्याचं आणि सोल्युशनचं वेपर प्रेशरवरनं डेल्टा P म्हणजे वेपर प्रेशरमध्ये झालेली घट कळणार. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामधल्या सगळ्या किमतीवरनं आपण हा M2 काढू शकतो.